अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी विद्या आपल्या विद्याशुभम व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने खूप सारं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सेवेबद्दल माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू दे, कितीही मोठी संकट असू दे, या सेवेमुळे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे त्यातून तुम्हाला मार्ग निघणार आहे। तर सेवेचं नाव आहे संकटमोचन सेवा। या सेवेतून काय तुम्हाला फलप्राप्ती होणार आहे, तर काही जणांच्या ज्या समस्या असतात, उदाहरणार्थ वैवाहिक समस्या असतील किंवा आरोग्यसंबंधी समस्या असतील, संतती प्राप्तीसाठी समस्या असतील, वैवाहिक जीवनासाठी समस्या असतील, मुलांच्या शिक्षणाबद्दलच्या समस्या असतील, एखाद्या ठिकाणी आपले पैसे अडकलेले असतील आणि ते परत मिळत नसतील त्यासाठी, किंवा आपल्यावरती कर्ज झाले आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग निघत नाही आहे, तर अशा प्रत्येक प्रकारच्या समस्येवरती, अडचणींवरती या सेवेतून तुम्हाला मार्ग निघणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे कोणी नव्याने पहिल्यांदाच आपले चॅनलवरती व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच यासारख्याच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर मग जराही वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर ही सेवा तुम्हाला मंगळवारी किंवा अंगारक योगावरती करायची आहे, म्हणजे जेव्हा गणपती महाराजांचा वार असेल त्या दिवसापासून तुम्हाला ही सेवेची सुरुवात करायची आहे। ते जवळपास 120 दिवसांची ही सेवा राहणार आहे। यामध्ये एक महत्त्वाचा मंत्र आहे, त्याचा तुम्हाला जप करायचा आहे। त्याच्याबरोबरच संकटमोचन सेवेची विधी जी की मी पुढे तुम्हाला सांगत आहे, ती विधी पण तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायची आहे। जो व्यक्ती विश्वासाने, श्रद्धेने, खंड न करता नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येईल व मनोकामना पूर्ण होतील। मंत्र: मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा। या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की जप मंगलमूर्ती नसून मंगलमूर्ते आहे। जपाला सुरुवात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करावी। प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून जावे। गणपतीला नारळ, विडा, सुपारी, त्यावर एक नाणे, एक फळ, एक विसदुर्वा, एक लाल रंगाचं फूल, खोबऱ्याची वाटी व त्यामध्ये गुळाचा खडा, हे सर्व समर्पण करायचं आहे। आपली जी मनोकामना असेल ती गणपती महाराजांना सांगायची आहे व मी आजपासून या कामाकरता जप चालू करत आहे, ही सेवा चालू करत आहे, तो माझ्याकडून पूर्ण करून घ्या, अशी गणपती महाराजांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर दररोज न चुकता 121 वेळेस वरील मंत्राचा जप करायचा आहे। महिलांनी मासिक पाळीत 5 दिवस जप करायचा नाही। त्यानंतर 3 गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। सेवेच्या काळेमध्ये, म्हणजेच इतर सेवा सोडून, हे 3 गुरुचरित्राचं पारायण अलग करायचं आहे। रोज 21 वेळा घोराष्टक स्तोत्र वाचायचं आहे। श्री स्वामी महिलांनी मासिक पाळीमध्ये वरील सेवा 5 दिवस करू नये। ही होती संकटमोचन सेवेबद्दल माहिती। कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार।